मी लंडनला आम्ही चाललो होतो, मी बसलो होतो शांत. अच्छा, म्हणजे 5-6 वर्ष काम केल्यानंतर अचानक आल्या, सुदेश माझ्या इकडे येऊन उभ्या राहिल्या. तू गोव्याचा ना? म्हटलं हो. तू शिरोड्याचा ना? म्हटलं हो. तुझी कुलदेवता कामाक्षी ना? म्हटलं हो. काय झालं? माझं पाळण्यातलं नाव माहिती आहे का? म्हटलं काय? कामाक्षी. मी काली पण आहे, मी लक्ष्मी पण आहे, मी सरस्वती पण आहे. माझा आशीर्वाद आहे तुला. ओ. आणि असं त्याने स्टेजवर एक दिवस मला बघितलं, मी असं करत होतो काय ते ॲसिड. त्याने दुसऱ्या दिवशी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरकडची अपॉइंटमेंट घेऊन फुल बॉडी चेकअप केलं मला. अशी किस्से सांगायला बसलो तर काही तर ते वेगळं एक सिंगरचं हे नव्हतं. आणि म्हणून आम्ही, आणि ते सगळेच म्युझिशियन आम्ही त्यांना आई म्हणायचं. मला असं एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एवढ्या म्हणजे अमिताभजींचं किंवा बऱ्याच मोठमोठ्या स्टार्सचे मिमिक्री करायचात, पण असा एखादा स्टार होता का ज्याने कधी तुम्हाला असं म्हटलंय तू सिर्फ अमित का ही करता है, मेरा नहीं करता, मेरा कभी नहीं किया? असं कोणी आहे की ज्यांना वाटत मेरा भी कर, असं कोणी अप्रोच केलंय तसं? उलट ज्यांची ज्यांची मिमिक्री मी करतो त्यांनी मला फोन करून किंवा स्टेजवर भेटून माझी तारीफ केली. त्याचं कारण काय, मी कधी त्या कलाकारांची मस्करी नाही. कारण एखाद्याला राग पण येऊ शकतो ना, पण पण असं कोणी आनंदाने करायला सांगितली आहे मीरा करबी? कोण आहेत तसे आर्टिस्ट आणि तुम्ही केली आहे? किशोर कुमार. हो, त्यांना आवडायचं? अरे, त्यांनी एक कॅसेट मी बनवून दिली होती, अशी ते गाणार होते, तो मेरी आवाज में गाते हो. तर ते बोले ये गाना, मैंने सोचा ये गाना मैंने कब गाया. फिर मैंने एक मर्तबा फिर सुना, आणि हे लीनाजींच्या समोर आहे, म्हणजे प्रूफ आहे अजून. फिर मैंने 7-8 मर्तबा सुना, फिर एक जगह जाके मैंने पकड़ लिया. मैंने सोचा ये मैं नहीं, ये सुदेश हो सकता. फिर मैंने लीना को बुलाया, अरे गाना सुन. बोले वाह बहुत अच्छा दादा, बहुत अच्छा. अरे पागल, ये मैं नहीं, ये सुदेश है. फिर मैंने अमित को बुलाया, फिर अमित गाना सुन. बोले वाह आप तो अच्छा ही गाते हो, मुझे क्यों पूछ. अरे सुन तो. अरे बहुत अच्छा दादा. अरे पागल, ये मैं नहीं, सुदेश है. तर आणि मी एक मिमिक्री करायचो त्यांच्या शोमध्ये ना, की लैला ओ लैला, ते वेगवेगळ्या आवाजात, म्हणजे सैगल साहेब, SD बर्मन. तर एंडमध्ये मी गायलो लैला हो लैला रे, ते ऐसी तू लैला हर कोई चाहे मिलना अकेला. आणि लोकांनी USA मध्ये टाळ्या वाजवणं सुरू केलं, वन्स मोर वन्स मोर. तर मला वाटलं की किशोर कुमारच्या शोमध्ये मला वन्स मोर, आणि त्या टाळ्या थांबेच ना, शिट्या थांबेच ना, पब्लिक हसतं. मग कोणीतरी मला असं केलं. तर मग बघितलं की मी जेव्हा लैला लैला सुरू केलं ना, किशोरदा माझ्या मागे उभे राहून शॉल लावून असे डान्स करत होते. अब मेरी आवाज में गा, तो मग त्यांच्या आवाजात निघाले. वा, इतकं छान तुम्ही बोलताय आणि मला असं ऐकत राहावं असं वाटतंय. पण आता म्हणजे एक रॅपिड फायर घेऊया आपण, छान इंटरेस्टिंग. बापरे. सिंगिंग की मिमिक्री? सिंगिंग विथ मिमिक्री. किशोर कुमार की मोहम्मद रफी, कोणाची तुम्हाला करायला आवडते जास्त मिमिक्री? हे बघा, गुरूंमध्ये कधी भेदभाव जसे आई बाबा असतात ना तसे, पण दोघांकडून शिकलो. म्हणजे हा खरंच. पण स्टेजवर मी जे थोडासा कम्फर्टेबल आहे ते किशोरदांबरोबर, कारण त्यांच्याजवळ तर पोहोचू शकत नाही आपण. स्टुडिओ रेकॉर्डिंग की लाईव्ह कॉन्सर्ट? लाईव्ह. एक असं मला हे सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीची मिमिक्री करताय आणि सतत तुम्हाला करायला सांगितली तरी तुम्ही बोर नाही होणार, असं कोणता आर्टिस्ट आहे त्याची तुम्ही सतत करू शकता? म्हणजे वन्स मोर आले तुम्ही करून दाखवू शकता. असरानी. हो, आम्हाला दाखवा ना 24 तास. एक वेगळं. आता ते आपल्यात नाही. कधी ब्रश करताना दाढी गावी, आज इतने बाल इतना क्यों रगड़ रहा है बे. एक असे सिंगर जे आत्ता आपल्यात नाही आहेत आणि तुम्ही खूप मिस करता त्यांना, कारण तुमचं त्यांच्याशी एक वेगळं नातं होतं. आशाजी. तुमचं फेवरेट ड्युएट पार्टनर, ज्यांच्याबरोबर तुम्हाला गायला गाणं आवडायचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये? लाईव्ह कॉन्सर्ट मी तसं बघितलं ना तर मी कविताजींबरोबर खूप रेकॉर्डिंग. कविता कृष्णमूर्ती. आणि आज एक आमचं ना एक असं ट्युनिंग आहे, कम्फर्ट लेवल आहे. त्या मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. त्यामुळे आणि मी त्यांना दीदी म्हणतो. आणि
खूपच आमचं एक म्हणतात ना एक मेंटल ट्युनिंग आहे. तर मला त्यांच्यावर कॉन्सर्ट करताना म्हणजे मी एकदम रिलॅक्स्ड असतो. आता आपली सगळी गाणी, तुमची सगळी गाणी ही तुमच्या, आपण म्हणतो ना, की आपले चाइल्डच असतात, आपल्या जवळचे असतात. पण असं एखादं गाणं ते तुमच्या हृदयाच्या खूप जवळ आहे, क्लोज टू युअर हार्ट. एक सांगता येणार नाही. तरी पण किशोरदांचं एक गाणं आहे. आए तुम याद मुझे गाने लगी हर धड़कन खुशबू लाई पवन महका चंदन आए तुम याद मुझे गाने लगी हर धड़कन. वा. मला तिथे आता एक असं म्हणजे हे विचारावं असं वाटतंय, की प्रेक्षकांचं कौतुक की इंडस्ट्रीकडनं मिळणारं ॲप्रिसिएशन तुमच्यासाठी एक कलाकार म्हणून काय मोठं आहे? प्रेक्षकांची तारीफ, प्रेक्षकांचा जो जी तारीफ होते किंवा पाठीवर थाप मिळते ती सर्वात महत्त्वाची. जर आता तुम्ही कॉन्सर्टही करता, तर अशा एखाद्या कॉन्सर्टमध्ये तुम्हाला जर आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल, तर कोणतं परफॉर्म कराल गाणं तुम्ही? ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. मस्त. आणि लता दीदींना? लता दीदींच्या आठवणींना उजाळा द्यायचा तर? लताजीनं मैं ना भूलूंगा ओ, मैं ना भूलूंगी इन रस्मों को इन कसमों को इन रिश्ते नातों को मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगी. वाव. आपला एवढ्या सगळ्या मुलाखतीमध्ये गोविंदा राहिले, ज्यांना तुम्ही हे नाही, केलेलं आहे. गोविंदाचं असं आहे ना की मी आता लोकांना सांगतो त्यांचा पहिला भारताच्या बाहेरचा जो कार्यक्रम आहे तो आमच्याबरोबर झाला. अनेक कार्यक्रम केलेत आणि तो एक म्हणतात ना आपल्या इंडस्ट्रीचा एक वर्सटाईल ऑलराऊंडर कलाकार जर नाव घेतलं तर गोविंदा आहे. आणि आजही मी जेव्हा माझ्या स्वतःसाठी असं वाटतं, कधी असं वाटतं ना आज आज थोडा मूड ठीक नाही, लो आहे, तेव्हा मी 2 कलाकारांचे चित्रपट बघतो आणि रिकमेंड करतो, गोविंदा आणि दादा कोंडके. आणि त्यांचे चित्रपट पाहिले ना की तुम्हाला डोक्याला त्रास द्यावाच लागत नाही, फक्त आनंद आणि आनंद आणि प्रसन्नता. आणि खूप खूप म्हणजे कार्यक्रम खूप केले आणि त्याच्यासारखा म्हणतो ना परफॉर्मर मला वाटतं मोठमोठे डान्सर येते, पण एक झटका मारला गोविंदानं की ते लोक वेडे होऊन जातात. निश्चित निश्चित. एक शेवटचा प्रश्न आता विचारेन. मला इथे खूप साऱ्या मूर्त्या दिसत आहेत, ज्यामध्ये गणपती बाप्पा आहेत, सरस्वती आहे आणि स्वामी आहेत. तुमचं अध्यात्माचे कनेक्शन कसं आहे? कारण असं म्हणतात की प्रत्येक कलाकारात तो वास असतो देवाचा, ते कनेक्शन. लहानपणापासून ना आमच्या कानावर फक्त कामाक्षी कामाक्षी कामाक्षी, काही बरं वाईट झालं आई म्हणायची ती बघून घेईल. तर हा विश्वास इतका मनात ठसला आहे ना, तर काही ना काही निमित्त काढून महिन्यातून कमीत किंवा 2 महिन्यातून एकदा ना कामाक्षीचं दर्शन घ्यायला जातो. आणि ऑफकोर्स स्वामींचं ते वाक्य आहे ना, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तो विश्वास आहेच. आणि मला माहिती आहे अनेक असे अनुभव आले आहेत की मला परमेश्वराने वाचवलं. ते स्वामी असोत, दत्त महाराज असोत, लक्ष्मी असो, सरस्वती माता असो, कोणी असो, पण एक काहीतरी शक्ती आहे माझी रक्षण करते माझे. आणि मला जी कला मिळाली आहे ती त्यांच्या आशीर्वादासाठी.